नमस्कार, जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जामनेर तालुक्यातील शेंगोळा यात्रा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी तुळसा माता आहेत आणि पुढे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहेत। तर ह्या बाजूला आपण पाहू शकतात की आश्रमशाळा आहेत। आपण आता या मंदिरात जाऊन सनी दर्शन घेणार आहोत। नमस्कार, जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येथील मंदिराविषयी आणि यात्रेविषयी आपण शेंगोळा येथील सरपंच यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। आपले नाव काय? मी दिलीप पंडित रदा, आपला शेंगोळा सरपंच। तसेच आपल्या हे शेंगोळा यात्रा म्हणजे जवळजवळ असे बरेच वर्ष झाले जे आबालवृद्ध सांगतात की यात्रेची सुरुवात कधीपासून आहे असं कोणी सांगू शकत नाही। कारण 400 ते 500 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास म्हणून हिंदू मुस्लिमचे प्रतीक असलेले शेंगोळा यात्रा हे पूर्ण जिल्ह्यात नसून महाराष्ट्रातसुद्धा प्रसिद्ध असून ह्या यात्रेचं असं भविष्य म्हणजे असं रोनक आहे की वर्षातून दत्त जयंतीच्या दिवशी यात्रेला सुरुवात होते। नवे नवे करता करता 15 दिवस ते 20 दिवस ते 25 दिवस ही यात्रा गुण्यागोविंदाने शांततेत म्हणजे हजारोच्या संख्येने इथे भाविक दर्शनासाठी येतात। आठे विठ्ठल रुक्मिणी मातेचं पांडुरंगाचं मंदिर आहे। त्यात साधू बाजूलाच वारकरी भवन म्हणून मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर झालेलं आहे। वारकरी भवन संस्था आहे तिथे। त्याच्यानंतर अजून शादोल बाबाचा सुद्धा इथे हिंदू मुस्लिमचं प्रतीक असलेलं शादोल बाबाचा सुद्धा दर्गा आहेत। सर्व एकोप्यानं ह्या यात्रेचं जवळजवळ वर्षानुवर्ष चालत आलेलं हे आनंदाचा क्षण जणू काही आजचा पहिला दिवस आमच्या यात्रेतून आमच्या गावाहून म्हणजे वाकडीहून भगत कंपनी आपला संदल घेऊन या शादोल बाबा येतात। तर त्यांचं स्वागत आम्ही शेंगोळाच्या वतीने ग्रामपंचायत संपूर्ण गावाच्या वतीने ग्रामपंचायत सोसायटी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही त्या भक्तांचे भगत कंपनींचे स्वागत करतो। तसेच वर्षानुवर्ष चालत आलेला हा उत्सव ह्यासुद्धा आम्ही अखंडपणे चालू असून पुढेसुद्धा असा अखंडपणे चालू ठेवू, त्यात शंकाच नाही। या तालुक्यात ह्या यात्रेचं महत्त्व असं आमचं की ह्या यात्रेत असंख्य व्यापारी म्हणून 15 ते 20 दिवस वास्तव्यात येतात। आठी सोन्यापासून कापडापासून असं जे सिटीत भेटतं ते आमच्या यात्रेत भेटतं। असा कोणताच गिऱ्हाईक ह्या यात्रेतून असं वापस जात नाही। इथे सोन्या चांदीची दुकानं असून, कपड्याची दुकानं असून, भांड्याची दुकानं असून, हॉटेलीची दुकानं असून, राटपायनेचं पोलीस स्टेशन आणि शहापूरची ग्रामपंचायत इथे देखरेख करता यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेचं संगोपन होतं। यात्रेची देखरेख होते, सर्व व्यापारी मदत करतात। शहापूरचे सरपंच, उपसरपंच, संपूर्ण वाडी, ग्रामपंचायतचे सदस्य, सन्मानी सदस्य, संपूर्ण गाव, आमचं परिसर या यात्रेला सर्व आम्ही मदत करतो। व्यापाऱ्याची सुद्धा चांगल्या प्रकारे याठी सोय होते। गुण्यागोविंदाने शहापूर ग्रामपंचायतचे सर्व सन्मानी सदस्य, सरपंच, उपसरपंच सर्व व्यापाऱ्याशी संपर्क साधून सर्वांच्या अडचणी दूर करतात। कालसुद्धा सर्व व्यापाऱ्यांना जागेसंदर्भात
सर्व शहापूरचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच पदाधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना जागेची वाटणी करून देतात. सर्वांना ते वर्षानुवर्ष चालत आलेला आपला हा यात्रेचा महोत्सव ह्या त्यांना असा चालू ठेवायचा आहे. म्हणून शहापूर सर्व ग्रामपंचायतसुद्धा पदाधिकारीसुद्धा सर्वांना मदत करता, व्यापाऱ्यांना मदत करता. कालसुद्धा आमच्या यात्रेतसुद्धा व्यापाऱ्याचं थोडं झगडं झालं होतं. त्यातसुद्धा सर्वांच्या मदतीने जागा वाटपच्या मदतीने सर्वांचं समजूत घालून शहापूरचे सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी यात्रा कमिटी सदस्यांनी समजूत घालून सर्वांना जागा वाटप केली. आम्हीसुद्धा त्यात होतो. आमच्या संमतीने सर्व व्यापाऱ्यांना जागा वाटप करून दिली. सर्व गुण्यागोविंदांना हा यात्रा महोत्सव चालूच राहतो. तर मी दत्ताच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, मुक्ताबाच्या कृपेने, शादलबाबाच्या कृपेने हा यात्रे महोत्सव आमचा असाच चालू राहू पुढे बी, मी अशी सर्व परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि आपल्या जळगाव गर्जना या लावी म्हणजे चॅनलनं आमच्या यात्रेची प्रसिद्धी करावी. मी असं जळगाव गर्जनाच्या संपादक सर्व त्यांना टीमनंसुद्धा धन्यवाद देतो की आमच्या यात्रेत तुम्ही भेट दिल्याबद्दल. जळगाव गर्जना या सर्व चॅनलचे आम्ही सर्व परिसराच्या वतीने त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. माझं नाव सुभाष नंद महाराज. इथे शेंगोळा यात्रेमध्ये पूर्णतः काळापासून ही यात्रा चालूच राहत. इथे हिंदू आणि मुस्लिम, हिंदू तुळसाबाई यात्रेमुळे हिंदू येतात आणि तसंच पिरोबाबा म्हणून नाही तिथे मुसलमान येतात. पण याच्यामध्ये मुसलमान आणि हिंदू आम्ही ही जातभात कोणीच भागवत नाही. एकदम प्रांजळ मनाने सुखरूप कम से कम नाही की 20 ते 25 दिवस यात्रा चालत राहते. सगळे गोळीगोविंदानं सगळे भाविक भक्त हिंदू मुस्लिम येतात. नवसं चालतात. हिंदू लोक चांगल्या प्रकारे भजनं दिंड्या, मुसलमान जे आहे भक्त त्यांचे सवाऱ्या वगैरे येतात. त्याच्या
करते दान नाली बनाते दान आओ करे घंटा आपण शंगोळा येथील यात्रेत आहोत. जामनेर तालुक्यातील शंगोळा येथील यात्रा आम्ही जळगाव गर्जना लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर दाखवत आहोत. आपण शंगोळा येथील यात्रा पाहत आहोत. आता सकाळचा टाईम आहे, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. मात्र दुपारनंतर मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे. हे बघा खेळण्याचे दुकानं.
लहान मुलांना खेळण्याचे दुकान पाहू शकता तुम्ही शेंगाळा यात्रेत या ठिकाणी रेवडी बनायचे कामे सुरू आहेत. हे बघा शेंगाळा यात्रेमध्ये हॉटेल्स ही सुरू झाले आहेत. आपण जामनेर तालुक्यातील शेंगाळा यात्रेत आहोत. सकाळ सकाळचा टाईम असल्यामुळे अजून या ठिकाणी गर्दी झाली नाही. मात्र दुपारनंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते. या बाजूला बघा लहान लहान मुलांना खेळण्यांची दुकाने लागलेली आहेत. जामनेर तालुक्यातील शहापूर येथील ही शेंगाळा यात्रा आपण पाहत आहोत. सकाळचा टाईम असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नाही आहेत. मात्र दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हो येतं सवारी पहिली सवारी आपण जामनेर तालुक्यातील शहापूर येथील शेंगाळा यात्रेत आहोत. सकाळचा टाईम असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नाही आहेत. मात्र दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हे बघा कसे दुकानं या ठिकाणी सुरू झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता आपण चहाचे हॉटेल.
शेंगोळा यात्रा आपण पाहत आहोत. जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आपल्याला शेंगोळा यात्रा आम्ही दाखवत आहोत. बघा आपण शेंगोळा यात्रा या इकडे. जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आम्ही शेंगोळा येथील यात्रा दाखवत आहोत. हे बघा इकडे सुपर ट्रेन फास्ट ट्रेन सुपर फास्ट